बघा तिथं क्वेश्चन नंबर 3 मधला जो ए आहे तो सॉल्व करणार आहे आपण. तो बघा काय दिलेला आहे इथं, प्रूव्ह दॅट sin 3a minus a sin a upon cos 3a plus cos a equals to tan a. म्हणजे प्रूव्ह करायचं LHS इक्वल्स टू RHS. ठीक आहे. तर बघा मग आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. ठीक आहे. तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, आपण LHS इक्वल्स टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग बघा सोल्युशन, LHS काय दिलेले आपल्याला, L H आणि S इक्वल्स टू sin 3a मायनस sin a अपॉन डिनॉमिनेटरला काय दिलेलं आहे, cos 3a प्लस cos a cos 3a प्लस cos a. ठीक आहे. मग इथं इक्वल्स टू, आता बघा इथं आपल्याला डिफॅक्टरायझेशन आणि फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला यूज करायचं. मग इथं sin 3a मायनस sin a म्हणजे इथं आपण काय करू शकतो, sin c मायनस sin d चा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. न्यूमरेटरसाठी आणि डिनॉमिनेटरसाठी cos c प्लस cos d चा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. मी पहिले फॉर्म्युला लिहितो इथं, फॉर्म्युले बघा साईडला लिहितो वाटलं तर sin c मायनस sin d. मग sin c मायनस d चं एक्सपान्शन काय येतं, 2 इंटू cos ब्रॅकेटमध्ये येणार c प्लस d अपॉन 2 प्लस इंटू साइन ऑफ c मायनस d अपॉन 2. ठीक आहे. आणि दुसरा फॉर्म्युला कॉस साठी, मग cos c मायनस cos d इक्वल्स टू 2 इंटू cos c प्लस d अपॉन 2 इंटू cos c मायनस d अपॉन 2. ठीक आहे. मग आता हे फॉर्म्युले यूज करायची. तर बघा ही दोन फॉर्म्युले, तर हे फॉर्म्युला, एक फॉर्म्युला न्यूमरेटरसाठी यूज करायचा, एक डिनॉमिनेटरसाठी यूज करायचा. ठीक आहे. तर बघा आपण आता इथं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेपरेट करू, कारण की दोन्हीसाठी जर एकत्र केलं तिथं म्हणजे नाही का कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन होतील, त्यासाठी आपण सेपरेट करू. मग घ्या डिनॉमिनेटर न्यूमरेटर. ठीक आहे. मग साइन ऑफ 3a मायनस sin a. मग आता c म्हणजे काय 3a आणि d म्हणजे काय a, तर मग त्याच्यानुसार होणार इथं 2 इंटू cos ऑफ 3a प्लस a अपॉन 2. ठीक आहे. मायनस नाही इंटू साइन ऑफ 3a मायनस a अपॉन 2. ठीक आहे. मग याच्यानुसार जर एक्सपान्शन केलं इथं काय येणार, 2 इंटू बघा आता 3a कॉस ऑफ 3a प्लस a 4a अपॉन 2 इंटू साइन ऑफ 3a मायनस a 2a अपॉन 2. म्हणजे इथं काय येणार बघा, 2 इंटू कॉस ऑफ, आता 2 1 जा 1 आणि 2 2 जा 4, म्हणजे इथे येणार आहे 2a इंटू साइन ऑफ, आता हा 2 2 कॅन्सल झाला म्हणजे a येणार. म्हणजे इथं काय आहे की साइन ऑफ 3a मायनस साइन ऑफ a इक्वल्स टू काय आलं, कॉस ऑफ 2a इंटू साइन ऑफ a. ठीक आहे. आणि तसंच आता डिनॉमिनेटरसाठी, मग डिनॉमिनेटर काय आपलं, डिनॉमिनेटरला वेगळा पेन यूज करू. ठीक आहे. सपोज घेऊ मग इथं आहे कॉस ऑफ 3a मायनस प्लस कॉस ऑफ a. मग हा जर फॉर्म्युला तिथे अप्लाय केला, c म्हणजे 3a आणि d म्हणजे a. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 2 इंटू कॉस ऑफ 3a प्लस a
अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 3a मायनस a अपॉन 2. ठीक आहे. तर मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन केलं तर इथं काय येणार बघा, 2 इंटू कॉस ऑफ 3a प्लस ए 4a म्हणजेच 4a अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 2a अपॉन 2. मग इथे येणार आहे 2 इंटू कॉस ऑफ, आता बघा 4 याने जर डिवाइड केलं इथे येणार आहे 2a इंटू कॉस ऑफ ए. ठीक आहे. मग आपण जर हे पुट केलं कशामध्ये वरच्या LHS मध्ये तर काय येईल बघा पुढच्या पेजवरती. बघा इथं काय आलं, कॉस ऑफ 3a प्लस कॉस ऑफ ए. ठीक आहे. मग बघा आपल्याला साइन ऑफ 3a मायनस साइन ए काय आलं 2 इंटू कॉस ऑफ 2a इंटू साइन ए, आणि कॉस ऑफ 3a प्लस कॉस ऑफ ए काय आलं 2 इंटू कॉस ऑफ 2a इंटू कॉस ऑफ ए. ठीक आहे. पुढच्या ह्याच्यावरती लिहू आपण LHS इक्वल्स टू LHS इक्वल्स टू काय होतं, साइन ऑफ 3a मायनस साइन ऑफ ए अपॉन कॉस ऑफ 3a प्लस कॉस ऑफ ए. ठीक आहे. मग इथे येणार इक्वल्स टू साइन 3a. मग साइन 3a मायनस ए काय आलं होतं 2 इंटू कॉस ऑफ 2a इंटू साइन ऑफ ए आलं होतं. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर, आता डिनॉमिनेटरला काय आलं होतं डिनॉमिनेटरला बघा मागच्या पेजवरती काय आलं होतं 2 इंटू कॉस ऑफ 2a इंटू कॉस ए. ठीक आहे. मग इथे येणार 2 इंटू कॉस ऑफ 2a इंटू कॉस ऑफ ए. मग बघा इथं वरती पण 2a इंटू कॉस 2a आणि खाली पण 2a इंटू कॉस 2a हा कट होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय राहिलं फक्त LHS इक्वल्स टू साइन ऑफ ए अपॉन कॉस ऑफ ए. मग साइन ए म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय राहतं टॅन थिटा राहतं. मग इथे येणार टॅन ए. ठीक आहे. कारण की साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय राहतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय राहतं टॅन थिटा राहतं. ठीक आहे. आणि हेच काय होते आपली RHS होतं. ठीक आहे. मग लास्टला फायनल लिहायचं. फायनल काय लिहायचं, साइन ऑफ 3a मायनस साइन ऑफ ए अपॉन कॉस ऑफ 3a प्लस कॉस ऑफ ए इक्वल्स टू टॅन ऑफ ए. ठीक आहे. हेन्स प्रूव्ड. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर बघा आपण इथं काय केलं, दोन फॉर्म्युले यूज केले, साइन C मायनस डी आणि कॉस C प्लस डी. ठीक आहे. C प्लस इथं या फॉर्म्युलेनुसार आपण इथं एक्सपान्शन केलं. त्याच्यानुसार इथं आपल्याला साइन 3a मायनस ए काय आलं 2 इंटू कॉस 2a इंटू साइन ए. 2 कॉस इथं काय आलं 2 इंटू कॉस 2a आपण कॉस ए. त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये पुट केलं, हे दोघं गट झाले साइन ए आपण कॉस ए म्हणजेच टॅन ए. मग म्हणजेच आपल्याला तेच प्रूफ करायचं होतं. ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम 3 मार्काला आला होता, 4 मार्क. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला.